नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहूयात नवरात्र विशेष रात्रभर साबुदाणा न भिजवता किंवा दूध सुद्धा न आटवता फक्त 7 ते 8 मिनिटात कुकरमध्ये मस्त रबडीसारखी साबुदाण्याची खीर कशी बनवायची। साबुदाण्यातलं स्टार्च आणि दुधातलं फॅट अगदी एकजीव करण्यासाठी आपण एक ट्रिक वापरणार आहे आणि त्या ट्रिकमुळेच ही खीर अगदी परफेक्ट बनते। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी एका भांड्यामध्ये एक छोटी वाटी साबुदाणा घेतलेला आहे। 2 वेळा याला स्वच्छ धुवून घ्यायचे। साबुदाणा धुताना जास्त चोळून धुवायचा नाही, नाहीतर त्यातलं सगळं स्टार्च निघून जातं आणि त्यामुळे खीरीला हवी तशी कन्सिस्टन्सी येत नाही। 2 वेळा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये साबुदाणा बुडतील इतपत दूध घालायचे। तर हा साबुदाणा आपण पाण्यामध्ये न भिजवता दुधामध्ये भिजवून घेणार आहे। तर हे पहा, फक्त साबुदाणा बुडतील इतपतच यामध्ये दूध घेतलेलं आहे। यापेक्षा जास्त दूध यामध्ये घ्यायचं नाही। आता यावरती झाकण ठेवून फक्त 30 ते 45 मिनिटे हे भिजवून घ्यायचे। म्हणजे रात्रभर न भिजवता फक्त अर्धा ते पाऊण तासच हे भिजवून घ्यायचे। तर 45 मिनिटांमध्येच तुम्ही पाहू शकता साबुदाणा मस्त भिजलेला आहे। थोडासा ओलसर आहे पण दूध अजिबात दिसत नाही, त्यामुळेच दूध आपल्याला योग्य प्रमाणातच वापरायचं आहे। तर हे पहा, थोडासा साबुदाणा कच्चा ठेवायचा आहे, म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित तो भिजलेला नाही। असाच भिजलेला साबुदाणा आपल्याला हवा आहे। तर 80% साबुदाणा इथे मऊ झालेला आहे, बाकीचा 20% आपण दुधामध्ये शिजवून घेणार आहे। आता ही साबुदाण्याची खीर मस्त रबडीसारखी मिळून येण्यासाठी इथे एक ट्रिक वापरणार आहे। तर त्यासाठी या भिजलेल्या साबुदाण्यातला 1 चमचा साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला। यामध्ये 2 ते 3 चमचे दूध घ्यायचं। 2 ते 3 वेळा मिक्सरला फिरवून अगदी स्मूथ अशी पेस्ट करून घेतली। तर हे पहा, अगदी बारीक अशी याची पेस्ट बनलेली आहे। या पेस्टमुळेच खीर सुद्धा अगदी परफेक्ट बनणार आहे। तर आता ही खीर आपण कढईमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये न बनवता कुकरमध्ये बनवणार आहे। तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुकरला सगळ्या बाजूनी तूप लावून घ्यायचं। तर ब्रशच्या साहाय्याने कुकरच्या साईडला सुद्धा व्यवस्थित तूप लावून घ्यायचं। यामुळे आपलं खीर बनल्यानंतरचं काम सोपं होणार आहे। तर ते कसं ते पुढे मी सांगेनच। पुन्हा यामध्ये 1 चमचा तूप घेतलं। तूप चांगलं गरम करून घ्यायचं। आता यामध्ये भिजवून घेतलेला सगळा साबुदाणा काढून घेतला। गॅसची फ्लेम इथे आता मंदच ठेवायची आहे। हा साबुदाणा थोडासा ओलसर आहे आणि त्यामुळे गरम कुकरमध्ये टाकल्यानंतर लगेचच तो कुकरला चिकटून बसू शकतो। त्यामुळे सुरुवातीलाच कुकरला सगळ्या बाजूनी तूप लावून घेतलं। आणि याचा दुसरा फायदा म्हणजे खीर ज्यावेळी शिजते आणि आटल्यानंतर कुकरच्या साईडला जास्त ते चिकटून राहत नाही। त्यामुळे कढईमध्ये जरी ही खीर बनवत असाल तरी सुद्धा तूप लावून घ्या। आता हा साबुदाणा फक्त मिनिटभरच तुपामध्ये परतून घ्यायचा आहे। यामुळे साबुदाणा अजून मोकळा आणि सुटसुटीत होतो। त्यामुळे खीर खाताना जास्त गिळगिळीत वाटत नाही आणि दिसायला सुद्धा सुंदर दिसते। मिनिटभर परतून घेतल्यानंतर यामध्ये 1 पेला दूध घ्यायचं आहे। हे उकळून थंड झालेलं दूध आहे आणि दूध शक्यतो साईसकट वापरायचं, म्हणजे खीर सुद्धा अगदी रबडीसारखी बनायला खूप मदत होते। दूध घातल्यानंतर हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे आता आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचंय। यामध्ये सुरुवातीलाच आपण तूप घातलेलं आहे, त्यामुळे खीरीला चव सुद्धा खूप छान येते। दूध गरम झालेलं आहे। एका वाटीमध्ये मी थोडंसं केशर घेतलेलं आहे। यामध्ये हे 1 पळी गरम दूध काढून घेतलं। आता पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे जोपर्यंत साबुदाणा दुधावरती तरंगत नाही तोपर्यंत तळापासून याला हलवत राहायचंय, नाहीतर साबुदाणा तळाला चिकटायची शक्यता असते। तर तुम्ही पाहू शकता दुधावरती साबुदाणा आता तरंगायला सुरुवात झालेली आहे। आता आपल्याला सतत हलवत बसायची काही गरज नाही। तुम्ही पाहू शकता साबुदाणा सुद्धा मस्त मोकळा मोकळा दिसत आहे। त्यानंतर अगदी 2 मिनिटातच दुधाला उकळी येते। उकळी आल्यानंतरच यामध्ये बनवून घेतलेली पेस्ट ऍड करायची। त्यासोबतच केशरचं दूध सुद्धा यामध्ये ऍड करून घ्यायचं। दुधाला उकळी येईपर्यंतच केशर सुद्धा गरम दुधामध्ये चांगलं भिजलं जातं, त्यामुळे ते सुद्धा जास्त वेळ भिजत ठेवायची काही गरज लागत नाही। आता हे पुन्हा सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं। ही पेस्ट यामध्ये ऍड केल्यानंतर 2च मिनिटात या खीरीतला फरक आपल्याला जाणवायला लागतो। लगेचच दूध थोडंसं क्रीमी व्हायला सुरुवात होते। तर पेस्ट ऍड केल्यानंतर 2च मिनिटात दुधाचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता। दूध आत्ताच थोडं थोडं रबडीसारखं दिसायला सुरुवात झालेली आहे। आता फक्त 5च मिनिटे हे आटवून घ्यायचं आहे। आता ही पेस्ट ऍड केल्यामुळे 2 खूप महत्त्वाचे फायदे मिळतात। एक म्हणजे साबुदाण्यातलं स्टार्च आणि दुधातलं फॅट मस्त एकजीव होतं, त्यामुळे या खीरीची कन्सिस्टन्सीच बदलते, मस्त रबडीसारखी खीर बनते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे याला जास्त वेळ आटवत बसायची सुद्धा गरज लागत नाही। तर हे पहा, मंद आचेवरच फक्त 5 किंवा जास्तीत जास्त 7 मिनिटेच याला आटवून घ्यायचे। लगेचच खीर मस्त घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। आता यामध्ये बारीक कट करून घेतलेले ड्रायफ्रुट्स ऍड केले आणि लगेचच यामध्ये साखर सुद्धा ऍड करायची। तर ज्या वाटीने साबुदाणा घेतलेला होता त्याच वाटीने पाऊण वाटी साखर मी ते वापरलेली आहे।
तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। या खिरीतला साबुदाणा 95% शिजलेला आहे। याच स्टेजला साखर ऍड करायची, सुरुवातीला साखर ऍड करायची नाही। साखर विरघळल्यानंतर हे पुन्हा थोडंसं पातळ होतं, त्यामुळे पुन्हा 2 ते 3 मिनिटे सतत हलवत मंद आचेवरच आटवून घ्यायचं। आणि याचं टेक्स्चर आता तुम्ही पाहू शकता खूप बदललेलं आहे, मस्त घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे। रंग सुद्धा आता खूप छान आलेला आहे। ही खीर या स्टेजला खूप पातळ दिसत आहे, पण थंड झाल्यानंतर ही खीर अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीची बनते। यासाठी आपल्याला बाकीचं काहीही करायची गरज लागत नाही। तुम्ही पाहू शकता साबुदाणा सुद्धा आता 100% शिजलेला आहे। तर फक्त 7 ते 8 मिनिटातच साबुदाणा अगदी परफेक्ट शिजलेला आहे। 15-20 मिनिटे दूध सुद्धा आटवत बसायची गरज लागलेली नाही। यातला साबुदाणा सुद्धा तुम्ही पाहू शकता पूर्णपणे तुटलेला नाही किंवा अगदी स्मॅश झालेला नाही, त्यामुळे खीर सुद्धा गिळगिळीत बनणार नाही आणि त्यामुळेच ही खीर चवीला सुद्धा खूप छान बनते। आता गॅस बंद करायचा आहे। कुकरची आपल्याला शिट्टी करून घ्यायची नाही। अर्धा छोटा चमचा वेलची पूड यामध्ये ऍड केलेली आहे। आता झाकण लावून फक्त 10 मिनिटे कुकर थंड करून घ्यायचा। 10 मिनिटांमध्येच ही खीर अगदी परफेक्ट क्रीमी आणि रबडी सारखी बनते। कुकर आता थोडासा थंड झालेला आहे। 10 मिनिटांनंतर याचं झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशी रबडी सारखी साबुदाण्याची खीर बनलेली आहे। रंग सुद्धा खूप छान आलेला आहे आणि अगदी झटपट बनलेली आहे। याचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता अजून थोडीशी गरम आहे आणि तरी सुद्धा किती मस्त रबडी सारखी ही खीर दिसत आहे। यातला साबुदाणा सुद्धा पूर्णपणे तुटलेला नाही किंवा मॅश झालेला नाही, अगदी सुटसुटीत मोकळाच आहे, पण आतपर्यंत पूर्णपणे शिजलेला आहे। पळीच्या मागच्या साईडला तुम्ही पाहू शकता याचा व्यवस्थित लेअर आलेला आहे, म्हणजे ही खीर आपली अगदी परफेक्ट बनलेली आहे आणि चवीला ही खीर जबरदस्त लागणारच। ड्रायफ्रुट्स किंवा वेलची पूड उपवासाला खात असाल तरच यामध्ये ऍड करू शकता, त्याशिवाय जरी ही खीर बनवली तरी सुद्धा मस्त चवीला लागते। आता पूर्णपणे हा कुकर थंड झालेला आहे आणि आता याचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता। हे पहा अगदी रबडी सारखी क्रीमी अशी ही खीर बनलेली आहे। आणि अजून एक गोष्ट म्हणजे 1 छोटी वाटी साबुदाणा आणि फक्त 1 पेला दुधाची एवढी सगळी खीर बनून तयार झालेली आहे। 5 ते 6 जणांना वाटीभर खीर आरामात पुरते। यामध्ये साबुदाणा सुद्धा भिजवून घेतलेला आहे, त्यानंतर साबुदाण्याची पेस्ट सुद्धा यामध्ये व्यवस्थित शिजलेली आहे, त्यामुळे ही खीर पचायला सुद्धा हलकी होते, अजिबात पित्ताचा त्रास होत नाही। त्यामुळे नवरात्रीच्या दिवसांमध्ये किंवा कोणत्याही उपवासाच्या दिवशी ही खीर अगदी बिनधास्त करून खाऊ शकता। पित्त तर होणारच नाही आणि वाटीभर जरी ही खीर खाल्ली तर दिवसभर भूक सुद्धा लागणार नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे ही खीर बनवताना थोडीशी जास्त बनवा, कारण लहान मुले ही खीर खूप आवडीने खातात। तर या नवरात्रीला अशा पद्धतीने कुकरमध्ये ही साबुदाण्याची खीर एकदा नक्की बनवून पहा। याशिवाय कुकरमध्येच तांदळाची रबडी सारखी खीर कशी बनवायची त्याचा सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। आणि अजूनही उपवासाच्या भरपूर नवीन प्रकारच्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, त्या सुद्धा नक्की पहा, त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल। तर आदल्या रात्री साबुदाणा भिजत ठेवायचं विसरून गेला असाल तर अशा पद्धतीने अगदी झटपट ही साबुदाण्याची खीर नक्की करून पहा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। अशाच रेसिपीज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।